नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्यामध्ये आजचा बेत. तर आजचा बेत आहे गोळी इडली पुडी चटणी तयार आहे. कढई ठेवलेली आहे. गोळी इडली बनवण्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे. ह्याच्यात 1-2 चमचे तेल टाकूया आपण. तेल तापलेलं आहे. मोहरी टाकून घेऊ. 1 चमचा हरभरा डाळ, 10-15 कढीपत्ता परतून घ्यायचा. आपण गॅस मध्यमच ठेवा. एक भांड पाणी टाकते. मिक्स करून घे. यामध्ये अर्धा चमचा मीठ, पाणीला उकळी आलेली आहे. आपण ज्या भांड्याने पाणी घेतलं होतं 1 वाटी इथं तांदळाचं पीठ घालायचं आणि आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स होईपर्यंत आपण उकड काढतो ना त्याप्रमाणे. गॅस थोडंसं कमी करा. सर्व व्यवस्थित मिक्स करून आता हे व्यवस्थित मिक्स झाले. आपल्याला चटणी बनवेपर्यंत हे वाफ काढायला ठेवू. गॅस बंद करा. या इडलीसाठी पुडी चटणी बनवायचं आहे. आपण आता बनवून घेऊ. 4 चमच हरभरा डाळ भाजून घ्यायची. 4 चमचे हरभरा डाळ आहे ते भाजून घेऊ आपण. भाजून घ्यायचं का की हे जाड असतात ना, त्यामुळं. उडीद डाळ पण जड असते. हे 3 चमचे आहेत. हे आपण थोडे भाजून घेऊ. हे जरा छान असे खरपूस भाजू दे. हे साऊथ इंडियनचं डिश आहे. सर्व ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता. डोशावर किंवा बटाट्याच्या भाजीत सुद्धा टाकू शकता. हे अर्धे भाजलेले आहेत. छान वास सुटलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण एक टेस्टसाठी एक थोडीशी तूर डाळ टाकायची, 1 चमचाभर. परत हे आपण छान खरपूस भाजून घेऊ. आता तिन्ही डाळी खरपूस भाजून घ्यायचं. भाजणीसाठी आपण थालीपीठच्या भाजणीसाठी कसं भाजतो त्याप्रमाणे ते भाजलं गेलं पाहिजे मस्त असं. हे बघा सुंदर सुवास येतोय. तुम्ही पण भाजा म्हणजे तुम्हाला येईल. हे बघा थोडेसे लाल झालेले आहेत. मी हे काढून घेते आहे. गार करण्यासाठी ठेवूया. अजून झालेले आहेत. हे थंड करायला ठेवूया. आपण थंड करायला ठेवूया. सांगितलेल्याप्रमाणे मेजरमेंट घ्या. कमी जास्त करू नका, नाही तर चटणीचा स्वाद वेगळा होईल. हे आपण गार करायला ठेवूया. कढई ठेवलेली आहे. त्याच कढईमध्ये मी बाकीचा मसाला भाजून घेते आहे. मी आधी कढीपत्ता टाकून घेते आहे. मी जरा कुरकुरीत भाजून घ्यायचं का की ह्याला वेळ लागतं, म्हणून हे आधी भाजून घ्यायचं. एक असं कुरकुरीत भाजू द्या. चटपट चटपट आवाज येते.
कुरकुरीत झालेला आहे. त्यामध्ये आपण 8-10 बॅडगी मिरच्या टाकून घेऊ. तुम्हाला दुसरे कुठले हवे असेल तर तेही टाकलं तरी चालेल. रंगाला छान आणि तिखट कमी असतात. त्यानंतर एक अर्धा चमचा मिरी टाकायचे. हे जरा कुरकुरीत भाजून घेऊ. यामध्ये 3 चमचे तीळ टाकले. पांढरे तीळ 3 चमचे आणि एक मोठा चमचा खोबरं. तळलेलं खोबरं 1 चमचा टाकायचा मोठा. त्यानंतर हिंग, मीठ टाकायचं. तुमच्याकडं नाही टाकलं तरी साधं मीठ टाकलं तरी चालेल. सर्व भाजून घ्यायचं. थोडं मीठ टाकायचं साधं. हे आपलं झालेलं आहे. गॅस बंद करून घेऊ. हे आपलं झालेलं आहे. गॅस बंद केलेला आहे. आपण हे मिक्सरवर पावडर करून घेऊ. हा मसाला आधी वाटून घ्यायचा आहे. मी मिक्सरमध्ये टाकून घेते आणि वाटून घेते. मसाला वाटून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण डाळी जे भाजून घेतलेले आहेत हे पहा आपण ह्याच्यामध्ये घालू. आणि ह्याच्यामध्ये रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर टाकते एक अर्धा चमचा. आणि हे मस्त वाटून घ्यायचं बारीक एकदम. हे आपण उकडायला ठेवलं होतं. तर हे मस्त आपलं वाफलेलं आहे. हे बघा असं मळून घ्यायचं. मस्त एकजीव करून घ्या. किती छान असं फुललंय छान पीठ. आपण उकड काढतो ना त्याप्रमाणे. सकाळच्या नाश्त्याला 1 नंबर नाश्ता. मुलांच्या डब्याला द्यायला एकदम सुटसुटीत आणि छान. तुमच्याजवळ पुडी चटणी असेल किंवा दुसरी कोणतीही चटणी असेल तर अवघे 15 मिनटात तुम्ही हे छोटे इडली गोळी इडली बनवू शकता. थोडंसं हाताला तूप लावून घेऊन मळून घ्या. एकजीव करा असं. हे असं आपलं मळून झालेलं आहे. एक छोटी छोटी गोळी घ्यायची. छोटेशीच गोळ्या घ्या. हे बघा किती छान सुंदर असं सगळे आपण बनवून घेऊ. हे एवढे बरे बस. हे असं मी सर्व बनवून घेते. मग आपण पुढे बघू. चाळणी घ्यायची. ह्याच्यामध्ये आपण तेल लावून घेऊ. असं सर्व म्हणजे आपले ते गोली इडली चिकटणार नाहीत. असे करून आपण ह्याच्यामध्ये हे सर्व मी करून घेते. असे कढई ठेवलेली आहे. खाली आपण पाणी घेऊन थोडं त्याच्यात स्टँड ठेवून हे चाळणी ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये गोळे इडली टाकलेले आहेत. असं आपण एक ताट ह्याच्यावर झाकून देऊ. 10 मिनटासाठी वाफून घेऊ. एक 10 मिनटं झालेले आहेत. आपण उघडून पाहू. हे पहा थोडेसे असे झालेले आहेत. आपण गॅस बंद करू. आपण कढई ठेवलेला आहे. गोळी इडली तयार आहेत. आपण परतून घेऊ. कढई तापले. 2 चमचे आपण तूप टाकून घेऊ. गरम झालेला आहे. आपण हे गोळी इडली टाकून घेऊ. थोडंसं तुपामध्ये परतून घेऊया. आपण पुरी चटणी केलेलं आहे ना हे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. सुरुवातीला तुम्ही 1 चमचा टाका. तुम्हाला आवडतं का बघा. कोथिंबीर पेरा.
मी तर अजून थोडीशी टाकली आहे. थोडीशी मीठ चटणी टाकली आहे. परतून घेते. थोडेसे कोरडे झाले की आपण सर्व करू. सकाळचा नाश्ता पोटभरीचा, पोरांना डब्याला सुद्धा छान हेवी नाश्ता आहे. जरूर करून पहा. आपण आता सर्व करू. आता हे आपलं गोळी इडली पुडी चटणी तयार आहे. करून पहा. कसं वाटलं कमेंट करा. कुठून बघताय तेही कमेंट करा. सबस्क्राईब मात्र विसरू नका. थँक्यू. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.